आता ही करंजी बघा बर, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या इतकी खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे। आता ह्या करंजीतले सारण जे आहे ते तिळाचं आहे, पण तिळाची सुद्धा करंजी आपण थोड्याशा हटके पद्धतीने कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तिळाची करंजी कशी बनवायची, फटाफट सारण कसं तयार करायचं, हे सगळं या व्हिडिओच्या डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी सोनाली, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर इथं आज आपण दिवाळी स्पेशल तिळाची करंजी कशी बनवायची सुरुवात करूया। तर लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। इथं मी ताटामध्ये अर्धा किलो गूळ फोडून घेतलेला आहे, इकडे अर्धा किलो तीळ भाजून घेतलेले आहेत। तिळामध्ये मी थोडीशी भाजलेली शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले तीळ अगोदर आपण बारीक करून घेऊया आणि तीळ बारीक झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण थोडासा गूळ। आता गूळ किती टाकायचा, तीळ किती घ्यायचं याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीनुसार करू शकता। साधारण 2 वाट्या जर तीळ असतील तर 1-1.5 वाटी तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता। जितकं तुम्हाला गोड हवं तितकं तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता। तर इथे आपण तीळ आणि गूळ दोन्हीचं मिश्रण एकत्र करून तिळगुळाचं इथं सारण बनवलेलं आहे। तर आता आपण तिळाच्या करंज्या कशा बनवायच्या ते पाहतोय। आता ते पीठ कसं मळायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथं आपलं तिळाचं सारण तयार झालेलं आहे आणि आता यामध्ये मी घालते खोबऱ्याचा किस। तर हो, तिळाच्या सारणामध्ये खोबऱ्याचा किस घातला ना तिळाची करंजी खायला खूप भारी लागते। मध्ये मध्ये दाताखाली खोबरं आलं ना खूप छान लागतं खाण्यासाठी। तर इथं आपण तिळगुळाच्या मिश्रणामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे, खूप छान होतं मिश्रण असं तयार। नक्की करून बघा, अशा पद्धतीनं खूप छान लागतात या करंज्या। मी नेहमी अशा करंज्या करते। या मिश्रणामध्ये तुम्हाला विलायची जर घालायची असेल तर विलायची सुद्धा तुम्ही घालू शकता। मी विलायची नाही घातली कारण कधी कधी तिळामुळे या विलायचीचा उग्र वास येऊ शकतो, त्यामुळे मी विलायची यामध्ये घातली नाही, तुम्ही नक्कीच घालू शकता। तर इकडे बघा सासूबाई करंज्या लाटत आहेत। करंज्याचं पीठ कधी मळून ठेवायचं, करंज्याचं पीठ कसं मळायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर करंजीच्या पाऱ्या ज्या आहेत त्या इथं लाटून देत आहेत माझ्या सासूबाई। पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। सकाळीच 9 वाजता वगैरे मी करंजीचं पीठ मळून ठेवलं होतं, तर दुपारी 2 वाजता साधारण आम्ही या करंज्या बनवायला घेतल्या। करंजीचं पीठ मळताना त्यामध्ये बरेच जण तुपाचं मोहन घालतात पीठ मळत असताना, पण तसं न करता आपण इथं 2 वाट्या रवा, 1 वाटी मैदा असं प्रमाणे करंजीच्या पारीचं घेतलेलं आहे। तर इथे आपण करंजीची पारी लाटून घेतलेली आहे, ती भरून घेतोय। सगळ्या करंजीच्या पाऱ्या मी इथं भरून घेत आहे। आणि हो, बऱ्याच जणांना रव्याच्या फक्त करंज्या करायला आवडत असतात, त्यामध्ये थोडासा मैदा घालतात। करंज्या करत असताना एकच लक्षात ठेवायचं, मोहन घालायचं, तेलाचं घालायचं, कारण तेलाचं मोहन जर घातलं आपण पीठ मळत असताना तर आपल्या करंजीचा वास येत नाही। जर तूप घातलं तुम्ही तर करंजी भरपूर दिवस टिकणार नाही। तर खूप दिवस करंजी टिकण्यासाठी जर तुम्ही तेलाचं मोहनच करंजीच्या पीठ मळताना घालायचं। इथं मी पीठ मळत असताना अर्धा किलो रवा आणि पाव किलो यामध्ये मैदा घातलेला आहे, किंवा तुम्ही दोन्ही साहित्य अर्धे सुद्धा घेऊ शकता। आता ही पारी भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बऱ्याच वेळेला करंजी तेलामध्ये फुटते, तर ती तेलामध्ये फुटू नये म्हणून आपण काय करायचं, एकतर पूर्वीच्या काही लोक साटं लावतात, साटं जर बनवलं नसेल तर थोडासा पाण्याचा बोट फिरवायचं, पारी जिथून आपण फोल्ड करतो करंजी त्या भागाला पाणी लावून घ्यायचं सगळीकडून आणि करंजीच्या साच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असा आकार देऊन कट करून घ्यायची। तर बघा, करंजीचा आकार व्यवस्थित यावा म्हणून ही फिरकीच्या चमच्याने करंजी व्यवस्थित कट करून घेतली आहे। इथं आपण बऱ्याच करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत, भरपूर अशा तिळगुळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि करंजी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोड्या करंज्या झाल्या की लगेच करंज्या तळून घ्यायच्या, म्हणजे काय होतं, आपल्या करंज्या हडकतही नाहीत आणि तळल्यानंतर व्यवस्थित अशा मऊ खुसखुशीत राहतात। तर इथे बघा तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे आपण इथं करंजी तळून घेतोय। तर एकाच दिवशी 2 प्रकारच्या करंज्या केल्यात मी, पण आपले व्हिडिओ जे आहेत ते वेगवेगळे येतील। आणि करंजीची पारीचं पीठ जे आहे ते मळतानाचा माझा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे सॉरी। तर इथं मी सर्व प्रकारच्या तिळाच्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत, कुठेही तेलकट झालेल्या नाही आहेत करंज्या, अगदी संपेपर्यंत तशाच्या तशाच राहतात।
एकदम खुसखुशीत अशा इथं कमी तेलकट तिळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत. पारी एकच म्हणजे पीठ एकच बनवलं, पण करंजा आपण 2 प्रकारच्या बनवलेल्या आहेत. तर इथं मी पहिल्यांदा तिळाच्या करंजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर माझा या तिळाच्या करंजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बघा, जरा जरी दाबलं तरी पटकन करंजी फुटते, म्हणजे आपल्या करंजा ज्या आहेत ते अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. तर बघू शकता सारण सुद्धा सगळीकडे व्यवस्थित भरलेलं आहे. अगदी करंजी गच्च भरलेली आहे, कुठे सुद्धा करंजी पोकळ तुम्हाला दिसणार नाही. तर इथे आपल्या सगळ्या तिळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या दिवाळीला नक्की तुम्ही अशा पद्धतीने करंजा ट्राय करा. तर बघू शकता करंजीचं सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे आणि करंजी सुद्धा व्यवस्थित अशी फुल भरलेली आहे. आपला खोबऱ्याचा किस यामध्ये घातल्यामुळे काय होतं, थोडंसं टेस्ट नाही इतकी भारी छान येते याला. त्यामुळे नक्की तुम्ही खोबऱ्याचा किस घाला. अशा पद्धतीने सारण तयार करा आणि पीठ करंजी बनवण्याच्या अगोदर 2 ते 3 तास तरी मळून ठेवा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचं आहे. आणि हो, माझ्या या दिवाळी फराळातल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. दिवाळी स्पेशल भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनेलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, फेसबुक पेजला सुद्धा आपल्या नक्की फॉलो करा, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा फटाफट दिवाळी स्पेशल रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.